तर हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आत्ता मॉर्निंग झाली आहे, सकाळचे 6 वाजले आहेत. तर आज ह्या दिवशी आज त्याला भुर्जी आणि पाव खाऊशी वाटते म्हणून त्याला आज मी भुर्जी पाव बनवला आहे. कारण त्याच्या जर डब्यामध्ये जर आवडीनुसार जर नसेल तर काय तो डब्बा खात नाही आहे. तर आपण बघूया अजून आवडीचं एक वस्तू बनवणार आहे त्याच्यासाठी. तर आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. तर आता जरा सकाळची मॉर्निंग असल्यामुळे थोडीशी जरा माझी पण झोप झाली नाही आहे. तरी पण सकाळी मुलांसाठी जरा लवकर उठावं लागते आणि त्यांच्यासाठी डब्बा करावा लागतो. आणि ते थंडीमधून उठायचं म्हणजे खूप जरा जड जातं. पण त्याला तो पण काय करू शकत नाही. त्याला पण सकाळी लवकर 7च्या अगोदर जरा बाहेर पडावं लागतं. कारण 6:45ला त्याला टच व्हावं लागतं शाळेमध्ये. आणि त्यानंतर 7च्या नंतर गेटच्या आतमध्ये नाही घेत. मोस्टली मी त्याला चपाती आणि भाजीच देते. पण आज त्याला काय वाटलं, तो मला बोलला भुर्जी आणि मला पाव पाहिजे. आणि ठीक आहे. आणि गरम पाणीच त्याला देते मी सकाळचं. कारण थंड पाण्याने त्याला थोडासा जरा त्रास होतो आणि तेलकट वगैरे जरा काय खाल्लं की खोकला सुरू होतो. कारण त्याला काढा तर देतेच मी सकाळचा. पण ते असं माझं रुटीन चालू आहे. सकाळी जरा सगळ्यांना जरा ह्याच्या पप्पांना लवकर उठवून त्यांना सांगते की जरा थोडंसं जरा मला मदत करा. आणि मग ते थोडी मदत करतात आणि जरा त्याला पण स्कूलमध्ये सोडायला जातात. कारण मला सकाळी जरा एकटीला मला भारी पडतं सगळं करायचं म्हणजे. त्यानंतर बाबांना सांगितलं मी जरा गाजर चिरून ठेवा. त्याने धुवून चांगले वगैरे मग किसून ठेवलं त्याने. आणि नंतर मी श्लोकच्या आवडीचा गाजरचा हलवा मला करायचा होता. आणि थंडीतून चांगला असतो गाजरचा हलवा खायला. त्यासाठी मी हा केला आहे आणि त्याला त्याच्या आवडीचा आहे गाजरचा हलवा. तर हे बघा, आम्ही घाटकोपर स्टेशनला गेलो होतो आगसामध्ये. तर ह्या दुकानातून मी हे चॉपर घेऊन आले आहे. मस्त ॲपलचं आहे हे. आणि कपाचं ते स्टँड आहे, ते स्टँड घेतलं आहे मी कप अडकवायचं. तिथे मी आता सगळे चमचे अडकवले. तर ही अशी माझी कामं आता झाली आहे. थोडीफार बाकी आहे ती आता राहिली ती करून घेणार आहे मी. चला तर आता आपण बघूया गाजरीचा हलवा. तर पहिलं मी तूप घेतलं आहे, तूप टाकून घेतलं आहे. नंतर ते मी गाजर किसलेलं ते फ्राय करून घेणार आहे. कारण तुपामुळे थोडी चव छान लागते, चविष्ट होतो गाजरीचा हलवा. आणि वाफलून मी झाकण ठेवून मी 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे. पूर्ण व्यवस्थित शिजवून घेणार आहे.
आता मी जरा थोडी थोडी कामं जी राहिलेली आहेत ती पूर्ण करून घेते. मग त्यानंतर मग तुम्हाला मी सांगणार आहे की गाजरच्या हलव्यामध्ये काय आणि किती टाकायचं. आमचे बाबा एकदम शांत रोजचे बसलेले असतात, कारण इथं टी व्ही वगैरे काही नाही आहे. सध्या तरी मी अजून काही केलं नाही आहे, कारण खूप काम पेंडिंग बाकी आहे. मला घरामध्ये माझं कपाट लावायचं आहे, टी व्ही लावायचा आहे, ते पण अजून काहीच काम केलं नाही. स्लायडिंग पण 2 विंडोंना स्लायडिंग नाही लावलेली आहे, ती पण राहिली आहे. तर अशी माझी छोटी छोटी कामं राहिलेली आहेत. तर आपण बघूया आता गाजरच्या हलव्याकडे. तर गाजरचा हलवा आता माझा झाला असेल तयार. तर हे वाफलून घेतलेलं आहे मी. आणि मी काजू आणि बदाम हे मी 10-10 रुपयाचं घेऊन आले, जास्त नाही, कारण थोडंसंच करायचं होतं मला म्हणून माझ्या श्लोकसाठी. आणि वेलची घेऊन आले. मग हे असं कुटून घेते, कारण मिक्सरमध्ये बारीक होणार नाही, कारण थोडेसेच होते म्हणून असं मी बारीक करून घेतलं आहे. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. मी एकदम नॉर्मली आपलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मी वेलची पण तशीच मी कुटून घेतलेली आहे. आता बघा 10 मिनटं झाले आहे. आता एक मस्त एकदम व्यवस्थित शिजून झालं आहे. मग आता ह्याच्यानंतर मी जे काय काजू बदाम आहे ते मी टाकून घेणार आहे. आणि त्यानंतर वेलची पावडर पण टाकून घेणार आहे. आणि हे सगळं एकत्र मिक्स करून झालं की मग नंतर दूध आणि आपल्याला आवडीनुसार आपण साखर टाकायची आहे. जसं तुमच्या आवडीने साखर जसं टाकायचं असेल, तर गोड करायचं असेल तर गोड करू शकता जास्त. कारण मी जास्त गोड नाही करू शकत, कारण बाबांना डायबिटीज आहे, त्यासाठी मी थोडी साखर टाकली आहे. आणि मग श्लोक आला त्याच्यानंतर त्याला एवढं आवडलं की तो पूर्ण त्याने कपडे न काढता डायरेक्ट सुरुवात केली खायची. आधी मम्मा मी कपडे नाही काढणार, आधी मला गाजरचा हलवा दे म्हणून. होय का? हा हा. कसं कसं